हा आहे कॅनन G3770 कलर प्रिंटर। तो कसा ऑपरेट करायचा ते आज आपण आजच्या भागात बघणार आहोत। सगळ्यात आधी आपण एक सिंगल इमेज प्रिंट करूया। त्यासाठी इमेजवरती राईट क्लिक करा, ते प्रिंटचा ऑप्शन येईल। त्यानंतर आपल्याला इथून आपला प्रिंटर सिलेक्ट करायचा आहे, कॅनन G3070 सिरीज। पेपरचा साईज A4। त्यानंतर इथे पेपरची क्वालिटी निवडायची आहे, प्लेन पेपर का ग्लॉसी फोटो पेपर। आपण आता इथे प्लेन पेपर सिलेक्ट करणार आहोत। त्यानंतर इमेज क्वालिटी आपल्याला सिलेक्ट करायची आहे, तर त्यातलं मी इथे ऑटो हा सगळ्यात सोपा ऑप्शन सिलेक्ट करतो आणि त्यानंतर आपल्याला इथे प्रिंटचं बटन दाबायचं आहे। आणि अशी आपली पहिली कलर प्रिंट आलेली आहे। आता आपण बघणार आहोत अनेक इमेजेस एकाच पेजवरती कशा प्रिंट करायच्या। त्यासाठी या सगळ्या इमेजेस मी इथे सिलेक्ट करतो, राईट क्लिक, प्रिंट। त्यानंतर मगाशी जी सेटिंग होती ती सगळी, कॅनन G3070 सिरीज, A4 पेपर, क्वालिटी ऑटो, प्लेन पेपर। आणि त्यानंतर इथे मी 9 इमेजेस ऑन सिंगल पेज हे सिलेक्ट करतो आणि इथे प्रिंटचं बटन प्रेस करतो आणि या आपल्या सगळ्या इमेजेस एकाच पेजवरती आता प्रिंट झालेल्या आहे। आता आपण कलर झेरॉक्स कशी करायची ते बघूया। त्यासाठी आधी इथे डॉक्युमेंट आपण प्लेस करूयात अशा पद्धतीने। त्यानंतर मी इथे कॉपीचा ऑप्शन सिलेक्ट करणार आहे आणि इथे कलर या हे बटन आपण प्रेस करूयात। जर तुम्ही ब्लॅक या बटनावरती प्रेस केलं तर ब्लॅक अँड व्हाईट झेरॉक्स निघेल आणि कलरचं बटन प्रेस केलं तर कलर झेरॉक्स निघेल। आणि ही आलेली आहे आपली कलर झेरॉक्स। आता आपण इमेजेस किंवा डॉक्युमेंट स्कॅन कशा करायच्या ते बघणार आहोत। त्यासाठी आपण हे ओपन करूयात आणि आपली जी काही डॉक्युमेंट असेल ती आपण याच्यावर तिथे मध्यभागी प्लेस करूया। स्कॅन करण्यासाठी आपल्या PC किंवा लॅपटॉपवरती कॅनन IJ स्कॅन युटिलिटी नावाचं ॲप इन्स्टॉल असणं गरजेचं आहे। ते तुम्हाला कॅननच्या वेबसाईटवरती सहज मिळून जाईल। तर सगळ्यात आधी आपण इथे फोटो स्कॅन करणार आहोत। फोटो स्कॅन झाल्यानंतर इथे हा फोल्डर ओपन झालेला आहे आणि आपली ही फाईल इथे स्कॅन झालेली आहे। आता आपण डॉक्युमेंट्स कसे स्कॅन करायचे ते बघणार आहोत। त्यासाठी या परत ॲपमध्ये येऊया आणि इथे डॉक्युमेंटवरती क्लिक करूया। डॉक्युमेंट स्कॅन करून झाल्यानंतर अशा पद्धतीने इथे मेसेज येईल। तो विचारेल की तुम्हाला आणखीन याच्यामध्ये काही पेजेस ॲड करायचे आहेत का। करायचे असतील तर नवीन डॉक्युमेंट आपल्या स्कॅनरवरती ठेवा आणि इथे स्कॅनचं बटन प्रेस करा, नवीन पेज त्यामध्ये ॲड होईल। आणि जर आपलं स्कॅन सिंगल पेजचं असेल, झाला असेल कंप्लीट, तर इथे एक्झिट या बटनावरती क्लिक करा। त्यानंतर ही फाईल आपल्याला अशी इथे दिसेल आणि मग आपण ती इथून सेव्ह करणार आहोत, सेव्ह ॲज। त्या फाईलला जे नाव द्यायचं असेल ते इथे तुम्ही देऊ शकता, त्याचं डेस्टिनेशन इथे सिलेक्ट करू शकता। आणि त्यानंतर ही फाईल PDF मध्ये सेव्ह होणार आहे, कारण आपण डॉक्युमेंट स्कॅन केली होती। फोटो स्कॅन केल्यानंतर ते JPG फॉर्मॅटमध्ये सेव्ह होतील, ही PDF फॉर्मॅटमध्ये होईल। आणि इथे सेव्हचं बटन आपण प्रेस करणार आहोत। आणि इथे डेस्कटॉपवरती ती फाईल आपली सेव्ह झालेली आहे PDF फॉर्मॅटमध्ये। तुम्हाला जर का याच्यामध्ये इंक फिलअप करायची असेल तर हे ओपन करायचं आहे आणि त्यानंतर इथे कलर्स दिलेले आहेत, सायन, मॅजेंटा, येलो आणि ब्लॅक। तुम्हाला जी इंक फिलअप करायची असेल ते ओपन करा आणि त्याच्यामध्ये तुमची बॉटल फक्त अशी प्लेस करा
आणि तुमची इंक ऑटोमॅटिकली फिलअप होऊन जाईल. आणि इंक फिलअप झाल्यानंतर हे बंद करा आणि याला फक्त हलक्यावरती पुश करा, ते ऑटोमॅटिकली बंद होऊन जाईल. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून नक्कीच सांगा. तुम्हाला जर असेच व्हिडिओज आणखीन बघायचे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच. गुड डे.